नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ, तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती पाहणार आहोत तर ती अर्थातच अमावस्येसंबंधी असणार आहे. उद्या 17 एप्रिलला म्हणजे शुक्रवारी आहे चैत्र अमावस्या. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवसाला चैत्र अमावस्या असे म्हणतात. प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. त्यात चैत्र अमावस्या ही खूप महत्त्वाची तिथी मानली जाते. कारण बघा, या महिन्यामध्ये चैत्र नवरात्री, रामनवमी, गुढीपाडवा, हनुमान जयंती यांसारखे अनेक महत्त्वाचे सण जे आहेत तर ते साजरे केले जातात आणि म्हणून या अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं. चैत्र महिन्यातील अमावस्या पूर्वजांना प्रार्थना करण्यासाठी, स्नान करण्यासाठी, दान करण्यासाठी आणि आत्मशुद्धीसाठी विशेष मानली जाते. या चैत्र अमावस्येचा प्रारंभ गुरुवारी 16 एप्रिल रात्री 8:11 सुरू होणार आहे आणि समाप्ती शुक्रवारी 17 एप्रिलला सायंकाळी 5:21 होणार आहे. त्यामुळे 17 एप्रिल रोजी म्हणजे शुक्रवारी ही अमावस्या तिथी साजरी केली जाणार आहे. यामुळे काही उपाय व सेवा असणार आहेत तर त्या देखील आपण उद्याच करायच्या आहेत. जर आता आपल्याला अगदीच पहाटेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही उपाय आणि सेवा शुक्रवारी करता येणार आहेत. या व्यतिरिक्त उद्याच्या दिवशी सकाळपासून आपल्याला कुठली कामं करायची, कोणत्या गोष्टींचा समावेश उद्याच्या दिवशी करायचा आहे, ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये जवळजवळ 14 ते 15 कामे मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे सगळेच करायचं असं नाही. जे यापैकी आपल्याला शक्य होणार आहे ते करण्याचा प्रयत्न करा. कारण सगळंच करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. पण जे आपल्याला शक्य होतं ते जर केलं तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव आपल्याला दिसून येतो. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकून अंघोळ करायची आहे. अमावस्या तिथीला जर आपण काळे तीळ टाकून अंघोळ केली तर आपल्याला जे काही राहू केतूचा त्रास आहे किंवा आपल्याला साडेसाती असेल, कालसर्पदोष असेल तर ते जे दूर होण्यासाठी हळूहळू मदत होत असते. फक्त ही जी गोष्ट आहे ती सातत्यानं करायची आहे. हे फक्त एकदा केलं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी काही त्याच्यात चमत्कार घडेल असं कधी होत नाही. त्यामुळे सातत्य असणं, मुख्य म्हणजे विश्वास असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या व्यतिरिक्त आपल्याला सूर्याला अर्घ्य देखील द्यायचं आहे. या दिवशी सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये एक आपल्याला तांब्याचा पाणी जे असतो तांब्यावरून घ्यायचं, त्यामध्ये हळदी, कुंकू टाकायचं, अक्षता टाकायच्या, त्यासोबत थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि या पाण्याने सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. असं केल्याने देखील आपल्या आयुष्यात काही सकारात्मकता येते, पितृदोष दूर होतात. तसेच शनिदोषांचे देखील आपल्याकडे वरती जे काही वाईट परिणाम असतात तर ते दिसून येतात, तर ते देखील आपल्याला दूर होण्यास मदत मिळते. त्यानंतर पितृशांतीसाठी किंवा पितरांना देखील आपण अशाच पद्धतीने अर्घ्य देऊ शकतो. आता दक्षिण दिशेकडे तोंड करायचं, अशा प्रकारचा एक तांब्या भरून घ्यायचा, त्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे, त्यानंतर दक्षिण दिशेला बघून हे जल अर्पण करायचं. त्यानंतर ओम पितृदेवाय नमः असं 3दा म्हणायचं. असं केल्याने तुमचे पितृदोषापासून मुक्तता मिळण्यास मदत होते. त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला शुभलाभ ओल्या कुंकवाने लिहायचा आहे. जो उंबरठा आहे तो स्वच्छ करून हळदीचे लेपन करून घ्यायचं आणि त्या ठिकाणी देखील एक दिवा लावायचा. त्यामुळे तुम्ही तो कणकेचा देखील लावू शकता. कणकेचा दिवा लावा, त्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता किंवा मग मोहरीचं तेल जर जमलं तर तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. हे काम तुम्हाला सकाळीच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या घरातले जे देव आहेत त्यांना आपण रोज अंघोळ घालत असतो. पण अमावस्या तिथीला जर तुम्हाला देवारा आवरायचा असेल ना तर आवर्जून अमावस्येच्या दिवशी आवरावा. इतर वेळेस कधीही उठसूट आवरू नये. तसेच बघा, अमावस्येला देवांना अंघोळ घालण्यापूर्वी उटणं लावायचे. उटणं म्हणजे देवांना थोडीशी हळद लावायची आणि मग देवांना अंघोळ घालायची. अशा पद्धतीने करून बघा, निश्चितच याचा देखील सकारात्मक अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळेल. त्यानंतर देवघरामध्ये देखील तुपाचा दिवा लावायचा. अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय तिथी आहे. त्यामुळे तुपाचा दिवा जर लावला तर त्यामध्ये तुम्ही
चिमूटभर हळद टाकली किंवा ती वात जी आहे ठेवणार आहोत तर ती कलाव्याची लाल रंगाची ठेवली तर निश्चितच त्याने देखील लक्ष्मीची कृपा होण्याची आपल्याला मदत होणार आहे. त्यानंतर बघा अमावस्येच्या दिवशी सेवा काय करायच्या असतात तर माता लक्ष्मीच्या ज्या काही सेवा आहेत जसं की कुंकुमार्चन आहे, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा. श्रीयंत्र नसेल तर तुमच्याकडे कवड्या असतील तर त्या कवड्यांवरती सेवा करू शकता. तुमच्याकडे देवीचा टाक असेल तर ते देखील तुम्ही कुंकुमार्चन त्यावर केलं तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने अमावस्येच्या दिवशी आपल्याला श्रीयंत्र नसेल तर देवीच्या टाकावरती 16 वेळा श्रीसूक्त म्हणत अभिषेक करायचा आहे, म्हणजे कुंकुमार्चन करायचं. आता बघा 16 वेळेस जर श्रीसूक्त म्हणायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही 16 वेळा तुमच्या कुलदेवीचे नाव घ्या किंवा 99 मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य होणार असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील अमावस्येच्या दिवशी करू शकता. त्याने देखील माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी मदत मिळते. या व्यतिरिक्त माता लक्ष्मीच्या सेवा म्हटल्या तर कुंजिका स्तोत्र आहे, महालक्ष्मी अष्टक आहे, ते देखील तुम्ही म्हणू शकता. जे जे शक्य होणार आहे ते करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. अगदी सगळंच प्रत्येकाला शक्य होईल असं नाही, पण जे करता येईल ते विश्वासाने करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला उद्या काही उपाय देखील करायचे, तर त्यामध्ये दही भाताचे जे उपाय आहे तर ते करायचे आहेत. तर थोडक्यात सांगते, आपल्या दक्षिण दिशेला कावळ्यासाठी दहीभात ठेवायचा आहे. तुम्हाला जर मुख्य दरवाजावरून उतारा जो असतो तर तो करायचा असेल तर दहीभाताचा उतारा देखील तुम्ही करू शकता. उतारा केल्यानंतर जो दहीभात आहे तो एखाद्या मोकळ्या ठिकाणी झाडाखाली नेऊन ठेवायचा, जेणेकरून कुणाचा त्यावर पाय पडणार नाही. अशा पद्धतीने उतारा केल्याने घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत मिळते. त्यानंतर नारळाचे देखील उपाय अमावस्येच्या दिवशी केले जातात. जर तुम्हाला घराची दृष्टी काढायची असेल तर घराची दृष्टी काढण्यासाठी देखील तुम्ही एक नारळ घ्यायचा, तो सोलायचा नाही, तसाच घ्या. मुख्य दरवाजावरून 7 वेळेस उतरवायचा आणि एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा. कुणाच्या पायदळी पडेल किंवा रस्त्यावर कुठेतरी टाकायचा नाही, मग त्यावरून गाडी वगैरे गेली तर अपघात घडू शकतो. त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून असे अपघात घडणार नाहीत. अशा पद्धतीने तो नारळ ठेवून द्यायचा आहे. आता त्यानंतर अशाच प्रकारचा नारळ तुम्ही घरातील एखाद्या आजारी व्यक्तीवरून उतरवला किंवा एखादी करती व्यक्ती असेल, जर तिला कामामध्ये यश मिळत नाही तर त्यासाठी देखील तुम्ही नारळाचा उतारा करू शकता. किंवा नारळावरती कर्पूर होम देखील केला जातो. एक नारळ घ्यायचा, तो सोलायचा नाही. त्या नारळावर आपल्याला 4 ते 5 भीमसेन कापूर जो आहे किंवा साधा कापूर असेल तर तो हळूहळू पेटवायचा आहे व ते करत असताना एखादा मंत्र म्हणायचा किंवा कालभैरव अष्टक जे असतं तर ते देखील तुम्ही म्हणू शकता. अशा प्रकारे जर सलग तुम्ही उद्यापासून 40 दिवस कर्पूर होम केला तर निश्चितपणे घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाण्यास मदत मिळते. तर हा देखील उपाय तुम्ही करू शकता. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी पिवळ्या मोहरीचा देखील उपाय केले जातात. तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी जी आहे ती चिमूटभर घ्यायची आणि आपल्या घरातील जी आजारी व्यक्ती असेल किंवा आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरून हा उपाय करायचा. जर तिच्यावरून ही पिवळी मोहरी 7 वेळा उतरवायची आणि त्यानंतर ही एका ठिकाणी जमा करायची आणि ती कापरासोबत प्रज्वलित करायची. बघा, असं केल्याने देखील निगेटिव्हिटी निघून जाण्यास मदत मिळते. तसेच हाच उपाय तुमच्याकडे जर समजा नारळ नसेल, नारळाचा उतारा करणं शक्य नसेल तर पिवळ्या मोहरीचा देखील उपाय करू शकता. पिवळी मोहरी जेव्हा तुम्ही घरावरून उतरवून घेणार आहात तेव्हा मात्र ती प्रज्वलित न करता ती उत्तर दिशेला फेकून द्यायची. त्यामुळे घेताना पिवळी मोहरी अगदी थोडी घ्या, खूप जास्त घेऊ नका. किंवा तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही तिळाचा देखील उतारा जो आहे तर तो करू शकता. काळे तीळ देखील तुम्ही तुमच्या पतीवरून, मुलांवरून उतरवले किंवा तुमच्या स्वतःभोवती जरी 7 वेळाच फिरवून उतारा केला आणि तो उत्तर दिशेला फेकला तरीही चालेल. याने देखील निगेटिव्हिटी निघून जाण्यास मदत मिळते. तसेच बघा, फक्त तीळ घेताना थोडेसे घ्या आणि ते फेकताना उत्तर दिशेकडे फेका. म्हणून आपल्याला थोडेसे घ्यायचे, अगदी चिमूटभर घ्यायचे नाही. त्यामुळे घेताना अगदी 2-3 दाणे घ्यायचे आणि अशा प्रकारे दक्षिण दिशेकडे टाकून द्यायची. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपल्याला एक गोष्ट अर्पण करायची आहे. पिंपळाच्या झाडाला अमावस्येच्या दिवशी आवर्जून
11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहे. आता अशा ठिकाणी जाताना गूळ मिश्रित दूध आणि पाणी घेऊन जायचं आणि पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं. त्यासोबत काळे तीळ देखील आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे. त्याने पितृदोषापासून मुक्तता मिळते. तर गोड दूध म्हणजेच गूळ मिश्रित दूध जर आपण अर्पण केलं तर त्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. जशी आपली समस्या असेल तशा पद्धतीने आपण पिंपळाच्या झाडाला देखील काही गोष्टी अर्पण करू शकतो. या व्यतिरिक्त पिंपळाच्या झाडाखाली जर तिळाच्या तेलाचा तेल घालून कणकेचा दिवा लावला तर त्याने देखील आपल्या विविध समस्या सुटण्यासाठी मदत मिळते. त्याचबरोबर एक माळ जर तुम्ही त्या ठिकाणी बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र केला किंवा ओम पितृदेवताय नमः हा मंत्र जर म्हटला तर निश्चितपणे आपल्यावरती भगवान विष्णूंची तर कृपा होतेच, पण आपले पितृदोष देखील दूर होण्यास मदत मिळते. पण या ठिकाणी देखील तसंच आहे. इथे देखील आपल्याला सातत्य ठेवायचं आहे. फक्त एकदा करायचं आणि वर्षानुवर्ष करायचं नाही असं करू नका. आपल्याला कधी त्यामध्ये बदल दिसून येत नाही. त्यामुळे हे जे आहे त्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला सकाळी एक दिवा देखील लावायचा आहे. तुम्हाला सकाळी लावणं शक्य नसेल तर सकाळी नाही लावला, संध्याकाळी लावला तरी चालेल. दिवा कशा पद्धतीने लावायचा तर त्यामध्ये लाल रंगाची कलाव्याची वात घालायची आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्याला लावायचा आहे. जर देवघर ईशान्य कोपऱ्यात असेल तर तुम्ही त्याच ठिकाणी लावला तरी चालणार आहे, हरकत नाही. पण जर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या ठिकाणी लावायचा तर देखील तुम्ही अशा प्रकारे दिवा लावू शकता. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी तुम्ही कापुरासोबत देखील काही वस्तू जाळू शकता. आपल्या उंबरट्यावर तर एक वाटी ठेवायची, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे, 2-4 कापराच्या वड्या ठेवायच्या आणि हे प्रज्वलित करायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी जी पिवळी मोहरी आहे ती असेल तर किंवा काळे तीळ असतील तर ती टाकून उंबरट्यावर जाळायची. त्याचा जोपर्यंत धूर आपल्या घरामध्ये जात आहे तोपर्यंत एखादा मंत्र म्हणत राहायचं. त्यानंतर जो कापूर आहे तर तो शांत झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर आपल्याला तो निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे. हा अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे. प्रत्येकाला करणं शक्य होईल. तर उंबरट्यावरती आपल्याला कापुरासोबत काय प्रज्वलित करायचं तर कापुरासोबत आपल्याला थोडेसे तांदूळ, काळे तीळ, पिवळी मोहरी यापैकी एखादा नसेल तरी ठीक आहे, तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तुम्ही प्रज्वलित करू शकता. त्याने देखील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही वाद घालू नका आणि कोणाचाही अपमान देखील करू नका. या अमावस्येच्या रात्री निर्जन ठिकाणी स्मशानभूमीजवळ जाणं टाळा, कारण या दिवशी नकारात्मक ऊर्जाही जास्त असते. त्याचबरोबर या दिवशी होईल तेवढं दान तुम्हाला आवर्जून करायचं आहे. उन्हाळ्यामध्ये बघा, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शक्यतो पाण्याचं दान तुम्ही जास्तीत जास्त करा. जर अमावस्येला सकारात्मक अनुभव मिळण्यासाठी यापैकी जे उपाय सेवा करणं शक्य होणार आहे ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करा आणि पुढे प्रत्येक अमावस्येला करत जा. नक्कीच तुम्हाला 6 महिन्यामध्ये जो काही सकारात्मक अनुभव येईल तो तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभारी आहे. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.